चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीजवळ पुलगाव ते वर्धा गडचिरोली ही बस दुपारी 12च्या सुमारास सावलीवरून गडचिरोलीकडे जात असतानाच बसमधील स्टेअरिंगचा तांत्रिक बिघाडामुळे बस ही रस्त्याच्या कडेला गेली। या 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती सावली पोलिसांना मिळताच त्वरित घटनास्थळी आले आणि जखमींना रुग्णालयात नेले, तर इतर प्रवासी यांची दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी त्यांना सोडण्यात आले। पुलगाव आगाराची बस क्रमांक MH13CU 8334 ही पुलगाववरून वर्धा चंद्रपूर गडचिरोली अशी होती। सावली बसस्थानकावरून गडचिरोलीकडे जात असतानाच मुख्य मार्गावरील RS बार पूर्वी त्या गाडीचे स्टेअरिंग फ्री झाले। स्टेअरिंग साथ देत नसल्याचे वाहन चालक प्रदीप शिरसाट यांच्या लक्षात आले। त्यांनी ब्रेक मारत असतानाच गाडी रस्त्याच्या कडेला उतरली आणि गाडी सरळ खाली उतरताच बसमध्ये कल्लोळ झाला। मात्र चालक प्रदीप शिरसाट यांनी ब्रेकवर उभे झाल्याने बस ही झाडामुळे वाचली आणि मोठा अपघात टळला। या अपघातामध्ये 2 ते 3 जण किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी ठाणेदार प्रदीप पुल्लरवार हे दाखल झाले। प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधून बाहेर काढण्यात आले आणि 3 जखमींना पोलीस वाहनात सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते, मात्र बस चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात होण्याचा टळला असे सर्वजण म्हणू लागले आहे। बसमधील सर्व प्रवासी यांना दुसऱ्या बसने पाठवण्यात आले आहे। घटनेची माहिती बस वाहक सुधीर बोरकर यांनी बस आगार प्रमुखांना दिली। गाडी ज्यावेळेस आणताना सरळ स्टेअरिंग अचानकपणे फ्री आल्याच्या नंतर मी हलकेसे ब्रेक मारले, कारण की पूर्ण ब्रेक मारले असते तर गाडी नसती थांबली। एअर कंट्रोल हे ते सर्व करून पाहिलं। शेवटी कसं आहे, ब्रेक मारल्याच्या नंतर गाडीने एक साईड चाल पकडल्यामुळे सरळ इकडे खालता आली। खालता आल्याच्या नंतर पुन्हा ब्रेक मारले, त्यावेळेस कुठे गाडी खालता नालीत जाऊन थांबली। कोणी जखमी वगैरे आहेत का? नाही, जखमी वगैरे कोणीच नाही। थोडंसं फक्त काळजीले थोडी झाली आहे इथं, बाकी कोणाला जशी किती प्रवासी होते एकूण? 20 ते 25 जण होते एकूण। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।